ओ तुम बोला. मी नाही बोलत, तूच बोल. बोल तू. नाही नाही, मी नाही बोलत. तुमचा बाप आहे, तुम्ही बोला. अगं नाही, मला नाही जमणार, तू बोल ना. तुम्हाला मुकाटानं बोला म्हणते ना, बोला मुकाटानं. अरे काय चाललं दोघांचं फुसू फुसू? जरा मला बी कळू द्या. काय बडबड करायला दोघ जण? बाबा काय नाही, हिचं म्हणणं असं आहे. काय म्हणणं आहे तिचं? तिचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही रात्रभर खोकलता, दिवसभर खोकलता, तिला काही ते सहन होय ना. तुमचं वय झालं आता. हां बाबा काय करता आता? म्हातारपणचं खोकला, डोकेदुखी, हातपाय दुखन, हे सगळे दुखणे आता सुरूच राहिले. काय त्याला काय इलाज आहे आता? मामांजी त्याला इलाज आहे, एक इलाज आहे त्याला आमच्याकडं. तुम्ही रातभर खोकलत राहता, मला काय झोपत नाही. दिवसभर मला काम करावं लागते, ऑफिसला जावं लागते, आणि संध्याकाळी तुमचं ते खोकला ते काय आम्हाला सुधरू दे ना, आम्हाला झोपू देईन सुखानं. सुखाची आम्हाला झोपू भेटणं 2 घंटे 4 घंटे. रातभर खोकलत बसा तुम्ही, त्यासाठी आमच्याकडे इलाज आहे. काय इलाज आहे आता? काही एखादी औषध गिवषध आणलं का तुम्ही? बाबा औषध गिषध काय आणलं नाही, तुमच्यासाठी एक चांगला अनाथ आश्रम आम्ही पाहिलेला आहे. हां तर हिचं म्हणणं असं आहे, मा नाही बरं, हिचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या अनाथ आश्रमात जाऊन राहा. तर तिथं काही काळजी करायचं कारण नाही बाबा. आम्ही दर 8 दिवसाला तुम्हाला येऊन भेटत जाईल, तुमची विचारपूस करत जाईल, तुम्हाला काय लागलं सवरलं हे आम्ही आणून देत जाईल. त्याच्यामुळं आणि आश्रम लय चांगला आहे, घरच्यासारखी सुविधा आहे, काहीच काळजी करायचं काम नाही. बरं 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 बर असं का? तरी म्हणलं तुमचं काय कामी माया खोकल्याची कशी काय तुम्हाला एवढी काळजी यायला लागली? बरं काय हरकत नाही बाबा. केव्हा जायचं? आता आज आम्ही मी घेऊन माहेराला चाललो. हां 2 दिवस तिच्या माहेराला राहणार आहे, त्याच्यानंतर आम्ही वापस येणार आहे. मग वापस आल्यावर तुम्हाला आम्ही अनाथ आश्रमात सोडतो. चालते बाबा चालते. तो निर्णयच घेतला, काय हरकत नाही. काय कलियुग आलं, ज्या लेकराला तळहाताच्या फोडासारखं वागवलं, ज्याचं शिक्षण केलं, माईच्या माघारी ज्याला शिकवलं, त्याला मोठं केलं, त्याला नोकरीला लावलं, आणि तेच लेकरू मला घराच्या बाहेर काढायला निघलं. चला जाऊ द्या, जी परमेश्वराची इच्छा असेल ती. आम्ही चाललो सासरवाडी, चाललो मी सोडायला. 2 दिवस राहणार आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला आश्रमात नेऊन सोडतो. पोळ्या करून ठेवल्या आहेत, जेवण करून घ्या. त्या मनान घर मस्त सापडलं आपल्याला, आहे का नाही? हो चांगलं सापडलं, मस्त सोफा गिफा आहे ते एकूण, मस्त हॉल चांगला आहे, बेडरूम चांगले आहे, किचन लय एक नंबर घर सापडलं. चांगला झाला प्रो. हां कोण आहात तुम्ही? आणि आमच्या घरात काय करायले? कोण आहात तुम्ही म्हणजे? अहो आम्ही या घराचे मालक हो. हां हे घर विकत घेतलं आम्ही. घर विकत घेतलं? अहो हे घर आमचं आहे ना, तुम्ही कसं काय विकत घेतलं? तुमचं आहे ना? नाही तुमचं होतं. हां काल त्या भावाकडून मी खरेदी करून घेतली, रजिस्ट्री करून घेतली, त्यांना पूर्ण पैसे दिले आणि घर माझ्या नावावर केलं. असं कसं? बाबांना आपल्याला न विचारता घर विकलं? आले बाबा, तुम्ही आम्हाला न विचारता घर कसं काय ऐकलं? अरे बाबा, तू मालक हेस का? हे घर म्यान ती आईनं 1-1 रुपया करून, कष्ट करून, लोकांची रोज मजुरी करून आम्ही हे घर बांधलं होतं. आलं का लक्षात? तुझी आई गेल्याच्या नंतर तू लहान होता, तुझी सोय होणार नाही म्हणून मी आज दुसरं लग्न केलं नाही. तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुला वागवलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिक्षण शिकवलं, वेळ प्रसंगी हमाली केली, तुला नोकरीला लावलं आणि तू मला घराच्या बाहेर काढायला निघाला या बायकोचं ऐकून. घर माझ्या नावावर होतं, मी त्या घराचा मालक होतो, मी विकून टाकलं. आणि ती आजीची काही प्रॉपर्टी नव्हती, ती विकत घेतलेलं होतं. म्या सासरेबा असं नका करू, आम्ही रस्त्यावर येईल, आम्ही उघड्यावर येईल. तुम्ही उघड्यावर या, रस्त्यावर या, झोपडीवर या, का मला त्याचं काहीच घेणं नाही. तुम्ही क्षणाचाही विचार केला नाही. काय तर म्हणजे माझ्या खोकल्याचा तुम्हाला त्रास होते. आता तुम्ही तुमची कुठेही सोय पहा, कुठेही घर पहा. मी हे घर विकून मस्त फ्लॅट घेतलेला आहे आणि मी मस्त त्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. आलं का लक्षात? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या फ्लॅटमध्ये राहणार. ज्या दिवशी मेलो त्या दिवशी ते फ्लॅट मी दान करणार आहे, म्हणजे मी तसं मृत्यूपत्र तयार करणार आहे. माझ्या संपत्तीतला 1 रुपयाचाही वाटा तुम्हाला भेटणार नाही. सासरेबा तुमच्या मामांची तुमच्या पाया पडतो, असं करू नका. आम्हाला रस्त्यावर नका, लेकरा बाळावाले आम्ही आम्हाला रस्त्यावर नका आणून, तुमच्या पाया पडतो. नाही 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 नाही, पाया पडायचं काम नाही, हात जोडायचं काम नाही, काहीच नाही. हे घर मी आता यांना विकलं, यांच्याकडून पैसे पूर्ण मला पोहोचले, यांना रजिस्ट्री करून दिली, यांच्या नावावर घर करून दिलं. मी आता एक फ्लॅट घेतलेला आहे, त्या फ्लॅटमध्ये मी तुम्ही फक्त येसाल
आणि तुम्हाला सांगायसाठी मी वापस आलो. तुमचा आणि माझा आजपासून काहीही संबंध नाही. तर मंडळी, ज्या वंशाच्या दिव्यासाठी आपण मुलीचे गर्भपात करतो, मुलीला जन्म पोटातच मारून टाकतो, आणि तेच मुलं जेव्हा आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. आणि या हिची तर काढण्यासाठी मी याला लहानाचं मोठं केलं, याला सगळ्या सुखसुविधा दिल्या, वेळप्रसंगी हमाली केली, लोकांची कामं केली, लोकांची सालं धरली, याला लहानाचं मोठं केलं, याला नोकरी लावली, आणि हे बायकोचं ऐकून मला घराच्या बाहेर काढून देऊ लागलं. मग मंडळी, मला सांगा, मी हे योग्य केलं की अयोग्य केलं? नक्की कमेंटमध्ये उत्तर द्या.